नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ट्रॅक्टर अनुदान योजना 2026 संदर्भातील 13 जून 2026 ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेणार आहोत. ओके, राज्य सरकारच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जात असून हजारो शेतकरी याचा आता लाभ घेत आहेत. ओके, योजनेमध्ये कोण पात्र आहे, किती अनुदान मिळणार, अर्ज कसा करायचा, सरकारचे नवीन अपडेट याबाबत काय आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके, म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, तर शेतकरी बंधूंनो, पहिली जी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर राज्यातील महा-डी-बी-टी कृषी यांत्रिकीकरण योजना अंतर्गत ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर वाढवण्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर आता आर्थिक मदत दिली जात आहे. ओके, आता ट्रॅक्टर खरेदीसाठी जे अनुदान आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी आता अनुदान दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भारसुद्धा कमी होतो. महागडा ट्रॅक्टर खरेदी करणे अनेक शेतकऱ्यांसाठी आता एवढं जास्त शक्य होत नाही त्यांच्यासाठी. ओके, महागाई वाढल्यामुळे. मात्र शासनाच्या या योजनेमुळे ट्रॅक्टर खरेदी करणे आता अधिक सोपे होत आहे. ओके, आता लाभ कोणाला नक्की मिळणार याविषयी जर सांगायचं झालं, ओके, तर सरकारने काही प्रवर्गातील शेतकऱ्यांना विशेष प्राधान्य दिलेले आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला शेतकरी, अल्पभूधारक शेतकरी यांना जास्त अनुदानाचा लाभ मिळू शकतो हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. ओके, आता अर्ज प्रक्रिया, ओके, याबद्दल जर सांगायचं झालं तर ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज करणाऱ्यासाठी शेतकऱ्यांना महा-डी-बी-टी पोर्टलवर नोंदणी करावी लागते. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आलेली आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याची सुद्धा गरज नाही आहे. ओके, आता अर्ज करताना काही आवश्यक बाबी आहेत. ओके, कागदपत्रे आहेत, ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आता अर्ज करताना खालील कागदपत्रे तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे. ओके, आधार कार्ड सगळ्यात पहिल्यांदा, 7/12 उतारा, अ8 उतारा, ओके, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक आणि शेती संबंधित बाकीचे कागदपत्रे, जमीन संबंधित कागदपत्रे. ओके, कागदपत्रे तुमची अचूक असल्यास अर्ज मंजुरीची जी प्रक्रिया आहे ती एकदम जलद, फास्ट होऊ शकते. ओके, आता एका शेतकऱ्याला किती वेळा लाभ मिळू शकतो, ओके, याबद्दल जर सांगायचं झालं, ओके, तर एका लाभार्थ्याला, ओके, योजनेच्या जे नियम आहेत त्यानुसार एका लाभार्थ्याला एकाच घटकासाठी वारंवार लाभ मिळत नाही. पूर्वी ट्रॅक्टर अनुदान घेतले असल्यास नवीन अर्ज करताना पात्रतेची तपासणी केली जाते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी स्वतःची पात्रता तपासणे आवश्यक आहे. आता सरकारचा यामागे एक मोठा उद्देश आहे. ओके, त्याबद्दल सांगायचं झालं तर सरकारचा उद्देश कोणकोणते आहेत? शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे, मजूर टंचाई कमी करणे, शेतीचा खर्च कमी करणे, उत्पादन वाढवणे, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे. ओके, आता मिनी ट्रॅक्टर योजनेबाबत सांगायचं झालं तर शेतकरी बंधूंनो, मिनी ट्रॅक्टर आणि कृषी अवजारांसाठी देखील काही विशेष योजना सुरू आहेत. विशेषतः अनुसूचित जाती, नवबौद्ध गटक आणि बचत गटांना याचा फायदा दिला जात आहे. यामुळे लहान शेतकऱ्यांनाही आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध होत आहे. ओके, शेतकऱ्यांनी आता काय करावे, जर तुम्हाला ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आता महा-डी-बी-टी पोर्टलवर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही नोंदणी करा. सर्व कागदपत्रे तुमचे तयार ठेवा. मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करून ठेवा. अर्जाची स्थिती नियमित तपासा. अधिकृत माहितीवरच तुम्ही विश्वास ठेवा. आणि महत्त्वाची अजून एक सूचना की सोशल मीडियावर अनेक चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. ट्रॅक्टर अनुदान मंजूर झाल्याचे खोटे मेसेज किंवा कॉल आल्यास तुम्ही सावध राहा. फक्त आणि फक्त शासनाच्या अधिकृत पोर्टलवर जी माहिती आहे त्यावरच तुम्ही विश्वास ठेवा. ओके, तर शेतकरी बांधवांनो, ट्रॅक्टर अनुदान योजनेची ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही पोहोचवा. ओके, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेतकरी मित्रांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच ट्रॅक्टर अनुदान म्हणा, मिनी ट्रॅक्टर योजना म्हणा किंवा पीक विमा, नमो शेतकरी, PM किसान आणि शेतीविषयक ताज्या अपडेटसाठी माझ्या या बडी नावाच्या चॅनलसोबत जोडलेले राहा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.